पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सरांकडून एक ट्विट जे आहे ते करण्यात आलं आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात हे ट्विट आहे। पुणे महानगरपालिकेला उद्देशून हे ट्विट केलेलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत विजय कुंभार आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही एक महापालिकेसंदर्भात ट्विट केलेलं आहे, नक्की काय या ट्विटचा अर्थ घ्यायचा? त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की महापालिकेने जे काय आता नोटीस काढलेली आहे ही नोटीस हा एक फार्स आहे। याचं कारण असं की अशा रुग्णालयावर नियंत्रण ठेवणं, त्यांची वर्षातून दोनदा तपासणी करणं, त्यांचे रेकॉर्ड्स ठेवणं, ते रेकॉर्ड्स ऑनलाईन टाकणं, या रुग्णालयांना वारंवार भेटी देणं आणि त्यासाठी विशेष पर्यवेक्षक अधिकारी नेमणं ही पुणे महापालिकेची कर्तव्य आहे। आणि पुणे महापालिकेने जो अधिनियम आहे त्याच्या सेक्शन 11 मध्येचे 3 कलमानुसार जी नोटीस पाठवली त्याला कवडीचा सुद्धा अर्थ नाही। त्याची उत्तरं दीनानाथ मंगेशकर सहज देऊ शकेल। मुळात असा प्रश्न आहे की पालिकेने नोटीस पाठवणं एक वेळ क्षम्य असू शकतं, परंतु पालिकेने आपली जबाबदारी आधी पार पाडलेली आहे का? तसं पर्यवेक्षक अधिकारी नेमलेत का? त्याची चौकशी केलेली आहे का? संगणकीकृतची सोय आहे का? टोल फ्री नंबर आहे का? हे खरे प्रश्न आहेत। तुम्ही स्वतःचे कर्तव्य पार पाडणार नाही आणि हे कधी करतायत तर तो मृत्यू झाल्यानंतर जवळपास 7-8 दिवसांनी, म्हणजे लगेच महापालिकेने ॲक्शन घेतली अशातलाही काही भाग नाही। त्यामुळे ही नोटीस म्हणजे केवळ फार्स आहे, आपली कातडी बचावण्याचा आहे प्रयत्न आहे असा मी आरोप केला। आणि मी कालच म्हणलेलं आहे की याच्यामध्ये चौकशी रुग्णालयाची तर व्हायलाच पाहिजे, पण त्याहीपेक्षा जास्त ह्या रुग्णालय नीट काम करतायत की नाही हे बघण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्यांना जास्त जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले तर इथून पुढे असले प्रकार होणार नाही। किती थकबाकी जे आहे ती दीनानाथ मंगेशकर पाहिलं नाही, ती दंडाची रक्कम आहे, ती जवळपास मला वाटतं 100 कोटीच्या आसपास आहे। ती त्यांनी भरलेली नाही असं माझं माहिती आहे। पण थकबाकी हा मुद्दा नाही, इतरही ज्या तरतुदी आहेत की तुम्ही टोल फ्री नंबर बसवणं, लोकांच्या तक्रारी ऐकणं, त्यासाठी माणूस नेमणं, ह्या गोष्टी पालिकेने केलेल्या नाही। असं जरी असलं तर तुम्ही काल तुमचं एक ट्विट होतं की 1 रुपये भाडेतत्वावर ही जमीन दिलेली आहे, तर इतका दंड असेल किंवा हे टोल फ्री नंबर तुम्ही म्हणतात ते का पडताळला जाऊ शकत नाही? याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या ज्या जमिनी दिल्या जातात त्याच्यामध्ये मुख्य अट अशी असते की ज्यांना ह्या जमिनी दिल्यात त्यांनीच या जमिनीचा वापर करावा। मी फक्त दीनानाथ बद्दल बोलत नाही, सगळ्या चॅरिटी बद्दल, म्हणजे ते पुण्यात पिंपरीमधली काही रुग्णालय असतील त्यांनीच त्याचा वापर करावा असं नियम आहे। परंतु ह्या त्या नियमाला बगल देऊन मग ते कुठल्या खाजगी संस्थांना वगैरे चालवायला दिली जातात आणि त्याच्यामध्ये राज्य शासनाचे आणि पालिकेचे सगळे अधिकारी हे सामील असतात। आणि त्यामुळे हे सगळं आपलंच दुकान आहे, त्यामुळे आपणच आपल्या दुकानावर कशी करायची म्हणून अशी कारवाई केली जात नाही असं माझं स्पष्ट मत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।